उन्हाळ्यामध्ये जी कडधान्य आपण स्टोअर करून ठेवतो ती आपल्याला जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना भाजी बनवायला तेव्हा खूप कामी येतात बरं का. तर गेल्या उन्हाळ्यामध्ये ना मी जवळजवळ 9 प्रकारची कडधान्य स्टोअर करून ठेवलेली होती आणि तीच मी सर्व आता ना छान असं स्वच्छ धुवून काढली आणि त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड करून भिजवण्यासाठी ठेवलेले आहेत. संध्याकाळी मग ही बांधून ठेवील कपड्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याला छान असे मोड आले की आपल्याला भाजी बनवायला तयार होतात. तर मुलांच्या शाळा सुरू आहेत, त्यांना सकाळी टिफिन वगैरे द्यावा लागतो. तर त्यासाठी थोडीशी मी इडली किंवा आप्पे बनवण्यासाठी डाळ तांदूळ पण भिजवण्यासाठी ठेवून दिले आणि आज भाजीला माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं. तर आज खूप छान अशी मी सोयाबीन मसाल्याची भाजी बनवली होती. सुरुवातीला तर सर्व मसाला छान असा मी परतून घेतला, त्यामध्ये थोडीशी मलाई वगैरे ॲड केली होती आणि सोयाबीन थोडी मोठ्या साईजची होती तर मग बारीक कट करून घेतली 2 भागांमध्ये आणि मसाल्यामध्ये ॲड केली. सोबतच चपाती बनवली होती. तर सोयाबीन मसाला आणि चपाती बनवून तयार आहे.